विद्याप्रसारक समाजाचे KTHM महाविद्यालय हे 1969 मध्ये स्थापन झालं. सुदैवाने महाविद्यालय ज्या ठिकाणी सध्या अस्तित्वात आहे त्याला खूप चांगली नैसर्गिक अशी साईट मिळालेली आहे. सुरुवातीला महाविद्यालयाची विद्यार्थी संख्या फारच कमी होती, परंतु काळानुरूप संस्थेने आणि महाविद्यालयाने वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम सुरू केले आणि महाविद्यालयाची संख्या झपाट्याने वाढत गेली. आज मितीला महाविद्यालयाची संख्या ही 16,000 पेक्षा जास्त आहे. संख्यात्मक वाढीबरोबरच गुणात्मक वाढ ही तेवढीच महत्त्वाची असते आणि त्या दृष्टीने महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी खूप मोठ्या प्रकारचं किंवा चांगल्या प्रकारचं योगदान दिलं. त्यामुळं गुणात्मक वाढीसाठी महाविद्यालयास फायदा झाला. मानांकनाचा विचार जर केला तर नॅक मानांकन हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आजच्या स्थितीला नॅकची 3री सायकल आमची संपलेली असून महाविद्यालयाला A++ ही ग्रेड मिळालेली आहे, जी का महाराष्ट्रात हायेस्ट मानांकन आहे. पण त्याचबरोबर ज्या राष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या ज्या ॲपेक्स बॉडीज आहे त्या ॲपेक्स बॉडींमध्ये DBT असेल, DST, CSIR किंवा DIT या सर्व संस्थांकडनं महाविद्यालयाला वेगवेगळ्या प्रकारचं अनुदान मिळालं की ज्यामुळं महाविद्यालयात स्टेट ऑफ आर्ट इन्फ्रास्ट्रक्चर तयार करता आलं. त्याचबरोबर लर्निंग आणि लायब्ररी रिसोर्सेस फार मोठ्या प्रमाणात वाढवता आले. या व्यतिरिक्त इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन काउन्सिलची स्थापना महाराष्ट्रात झाली, महाविद्यालयात झाली, जेणेकरून विद्यार्थ्यांना स्टार्टअप सारखे प्रोग्राम असतील किंवा पेटेंट फायलिंग असेल, म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट बद्दल माहिती असेल, हे सगळं महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं. याशिवाय उन्नत भारत अभियान असेल, उन्नत महाराष्ट्र अभियान असेल, अशा वेगवेगळ्या स्कीम आम्ही महाराष्ट्रात राबवतो. नेहमी असं म्हटलं जातं की विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास जर व्हायचा असेल तर फक्त त्याची मेंटल ग्रोथ होऊन फायदा नाही, पण त्याबरोबर त्याची फिजिकल असेल, मॉरल असेल, सोशल डेव्हलपमेंट होणं हे तितकंच गरजेचं असतं. आणि त्या अनुषंगाने आमच्या महाविद्यालयात फिजिकल ग्रोथ होण्यासाठी स्पोर्टला संस्था पातळीवर आणि महाविद्यालयीन पातळीवर खूप मोठ्या प्रमाणात प्रमोट केलं जातं. एकूण 47 वेगवेगळ्या प्रकारची इनडोअर आणि आउटडोअर इव्हेंट महाविद्यालयात खेळवले जातात. आणि मला सांगायला आनंद वाटेल की सुदैवाने महाविद्यालयाला एकूण 7 वेळा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची जनरल चॅम्पियनशिप मिळाली आणि आतापर्यंत 17 छत्रपती अवॉर्डी पण आहे. रिसेंटली आता 5 छत्रपती अवॉर्डी आमच्या महाविद्यालयात आहेत की ज्यांच्यामुळं महाविद्यालयाची शान वाढलेली आहे. या व्यतिरिक्त काही इंटरनॅशनल प्लेयर आहे ज्याच्यामध्ये खास करून उल्लेख करायचा तो आमचे माजी विद्यार्थी विदित गुजराती असेल, गौरव लांबे असतील किंवा प्रियांका घुमरे असेल किंवा सिद्धार्थ ठाकूर यांनी वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये आमच्या महाविद्यालयाचं म्हणण्यापेक्षा भारताचं रिप्रेझेंटेशन परदेशात केलेलं आहे. ही जी गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेसाठी प्राध्यापकांचं योगदान आहे, पण त्याचबरोबर संस्था आणि महाविद्यालयाच्या पातळीवर जे काही इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून दिलं जातं त्यामुळेच विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणात एक्सपोजर मिळत असतो. त्यामुळेच मला वाटतं पॅन्डेमिक पिरियड नंतर गेल्या वर्षी एकूण 47 मेडल ऑल इंडिया लेव्हलला महाविद्यालयाला मिळाले. आणि त्याचं कारणही असं आहे की गेल्या 3-4 वर्षामध्ये जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे, स्पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर ते चांगलं वाढवण्यात आलं की ज्याच्यामध्ये शूटिंग रेंज तयार करण्यात आली, आर्चरी कोर्ट ही सेपरेट बनवलेलं आहे किंवा महिलांसाठी वेगळा असा जिमखाना तयार केलेला आहे. आणि या व्यतिरिक्त जे NCCचं जे नेव्हल युनिट आहे राज्यस्तरावर त्यांच्याकडून आम्हाला डिंगी बुलोट असेल किंवा वेलर असेल किंवा आर्गोमीटर असेल अशा वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं विद्यार्थ्यांच्या हितासाठी मिळालेले आहे. स्पोर्ट्स ज्या काही ॲक्टिव्हिटी आहे त्यातल्या वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी ह्या तितक्याच महत्त्वाच्या आहे, कारण त्यातनं
विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारची प्लेसमेंट होते. आणि 3 प्रकारच्या ॲक्टिव्हिटी आमच्या महाविद्यालयात येतात. त्यात रोईंग असेल, कॅनॉईंग आणि कायकिंग. तर या तिन्ही ॲक्टिव्हिटीमध्ये आमचे विद्यार्थी अतिशय हिरिरीने भाग घेतात. त्यांच्यासाठी खास स्पेशल ट्रेनर आहे. सुदैवाने खूप नैसर्गिक अशी गोदावरीची साईट मिळालेली आहे. जो काही आपल्याला ट्रॅक लागतो तो ट्रॅकही उपलब्ध आहे. आणि गेल्या म्हणजे 84 पासून हा बोट क्लब स्थापन झाला, तर आत्तापर्यंत कोटीमध्ये जी अमाऊंट आपण मोजतो त्या प्रमाणामध्ये आमच्याकडे बोटी उपलब्ध आहेत. आणि खास करून ट्रेनर असल्यामुळे विद्यार्थ्यांना खूप चांगलं मार्गदर्शन होतं. आणि मला सांगायला आनंद वाटतो की जसं आपण अकॅडमिकली स्ट्रॉंग विद्यार्थ्यांना करतो आणि त्यांची प्लेसमेंट होते, त्याचबरोबर अकॅडमिक बरोबर जर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आल्या तर विद्यार्थ्यांना नॅशनल लेवलला किंवा इंटरनॅशनल लेवलला यश मिळतं की जेणेकरून त्यांची खूप चांगल्या ठिकाणी प्लेसमेंट होते. आमच्याकडं आम्ही जी डिमांड करतोय ती म्हणजे अनिवासी प्रबोधिनी मिळावी. हा आग्रह आमचा याच्यासाठी आहे की गेल्या अनेक वर्षापासून जे रोईंग असेल किंवा कॅनॉईंग असेल किंवा कायकिंग असेल, या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग चांगला आहे, विद्यार्थ्यांचं कॉन्ट्रीब्युशन चांगलं आहे आणि अचिव्हमेंट चांगली आहे. थोडासा आम्हाला अनिवासी प्रबोधिनीचं जर स्टेटस मिळालं किंवा त्याचं जर आम्हाला देण्यात आलं तर याच्यापुढे खूप चांगल्या विद्यार्थ्यांना फायदा होईल. याचं कारण असं की ग्रामीण असतील, आदिवासी असतील किंवा डोंगरी विभागातले जे विद्यार्थी आहे त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पोटेन्शियल असतं. ते आम्ही विड्रॉ करून एनकॅश करू आणि जास्तीत जास्त महाराष्ट्राचं आणि भारताचं नाव उंचावण्याचं आमचे विद्यार्थी काम करतील अशी मी या प्रसंगी अपेक्षा व्यक्त करतो.